वसई विरारमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर गुरुवारपासून जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. मात्र या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. याशिवाय पुराच्या पाण्यात शेकडो गाड्या नादुरुस्त झाल्या. वसई विरार शहरात 7 दिवसात 1400 मिलीमीटर पाऊस पडला. या पावसामुळे 5 दिवस पुराचा वेढा पडला होता. वसईकर घरात अडकून पडले. या अतिवृष्टीच्या काळात शहरात एकूण 208 झाडे पडली. पुराच्या पाण्यातून 738 नागरिकांची सुटका करण्यात आली. शहराच्या अनेक भागातील इमारतीच्या तळमजल्यावरील घरात पाणी शिरून लोकांच्या सामानाचे नुकसान झाले. कारगिल नगरमधील सिद्धिविनायक चाळीत पाणी शिरल्याने लोकांचे स्थलांतर करावे लागले. पूर्ण चाळीमध्ये 55 रूम मध्ये टोटली 6 म्हणजे जवळजवळ कमरभर पाणी, आणि त्या कमरभर पाण्यामध्ये टोटली जेवढं साहित्य होतं आमच्याकडे, टीव्ही, फ्रीज, म्हणजे काही म्हणजे अक्षरशः काही राहिलेलं नाहीये लक्षात घ्या. नुकसान म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, आमच्या मुलांचं शैक्षणिक साहित्य आहे, आमचं खाण्याची जी वस्तू आहेत, अंथरुण, पांघरुण, याची अंगावरचं वस्त्र सुद्धा काहींचं राहिलेलं नाहीये. पुराचे पाणी गेल्याने अनेक वाहने नादुरुस्त झाली. एव्हरशाईन सिटी, वसंतनगरी, मधुबन येथील 300हून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहने दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये आली होती. नुसता वसंतनगरी आणखी एव्हरशाईनमध्ये 300हून जास्ती गाड्या फोर व्हीलर आणले, फोर व्हीलर खराब झाले आहेत. आणि मधुबन बघितला तर 700हून जास्ती गाड्या खराब झाल्या आहेत. शहरातील पुराचे पाणी ओसरले असले तरी सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. सर्वत्र कचरा आणि दुर्गंधी असल्याने साथीच्या आजाराचा धोका निर्माण झाला. अपनी राय हमें कमेंट में जरूर बताइए और हर लेटेस्ट खबर के लिए बने रहें द जर्नलिस्ट.in के साथ.